मी शेवटपर्यंत त्याला साथ देईल. अगं पण डॉक्टरांनी सांगितलंय ना की तो नीट होणार नाही म्हणून कधीच. अगं तुझा नवरा आहे ना कधीच उठू शकत नाही. तो कायम बेडवर पडून राहणार आहे. तो तुला कसा खुश ठेवल बरं? तुझ्या आयुष्याचा विचार कर ना. तुझं आयुष्य कडाला जायचंय. एक तुझी बायको नुसती हिंडती, याच्या घरी कामाला जाते आणि त्याच्या घरी कामाला जाते. कामाला जाते का अजून काय नाटकं करते काय माहिती. माझ्या नवऱ्याच्या गोळ्या औषधासाठी मला पैसे पाहिजे होते. खूप गरज होती हो. माझ्याकडे अजिबात पैसे नाहीये. नवरा हेच आपलं सर्वस्व असतं. पती पत्नी हे एकमेकाच्या सुखादुःखात नाही तर मग त्याला अर्थ नाही खरं. असं किती दिवस गजरा आणणार आहेत तुम्ही? बास करा ना आता. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत गाजरा मी आणत राहणार. अगं तुला पाहिलं ना माझ्या पूर्ण अशा अंगाची आग होती. असं वाटतं ना तिचं सडासड सारखा थोबाड तुझं. चल हो तिकडं. हे सत्ययुग नाहीये, कलियुग आहे. सावित्रीने जसं सत्यवानाला परत आणलं तर तसं परत आणता येणार नाहीये. जसं सावित्रीने तिचा नवरा आणला होता ना, तसं मी पण माझ्या नवऱ्याला आहे ना नक्कीच बरं करेल. मला ह्या वट सावित्रीच्या व्रतावर आहे ना पूर्णपणे विश्वास आहे. माझा नवरा ना नक्कीच बरा होईल. ओ काय झालं तुम्हाला? अहो काय करताय तुम्ही? पाणी प्यायचंय का तुम्हाला? बरं थांबा मी पाजते. हे घे. हळूहळू हळूहळू पे. बस. अहो तुम्ही असं का करता बरं? मी येतच होते ना. ते किचन मध्ये ना मी भाजी करत होते त्यामुळे उशीर झाला अहो मला. सॉरी. पण ना तुम्ही इथून पुढे असं काही करत जाऊ नका बरं. एक तर तुम्हाला माहिती आहे आपण तुमच्यासाठी किती करतोय. उगं परत काही झालं तर मग काय करायचं आपण? तुम्ही ना फक्त आहे ना आराम करा. स्वतःची काळजी घ्या तुम्ही. दुसरा कसलाच विचार करू नका तुम्ही. मी आहे ना सगळं करायला. तुम्ही का टेन्शन घेताय? आणि तुमच्याशिवाय मला आहे तरी कोण हो? मी तुमच्याकडे बघूनच जिवंत आहे ना. पूर्वा हा तुझ्यासाठी गजरा आणलाय. वाव खूप मस्त आहे हो. हा मग थांब तुझ्या केसात घालतो मी. बरोबर. बघ. खूपच मस्त गजरा आहे हो. हा मग माझी बायको सुंदर आहे म्हटलं गजरा सुंदर असणारच ना. असं किती दिवस गजरा आणणार आहेत तुम्ही? बास करा ना आता. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत गजरा मी आणत राहणार. खरंच तुमचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे. हा मग आहेच की. अहो बरं मी काय म्हणते, मला ना कामाला जायला खूप उशीर होतोय. मी जाऊ का? पण हां मी येऊस्तवर ना तुम्ही तुमची काळजी घ्या बरं का. येते मग मी.
जिकडे तिकडे ना नुसतं या सुनांचाच बाजार आहे. काय झिपऱ्या उडीत आणि काय यांचे कपडे आणि काय बघ्यांदा पटतंय. ऐ काय ग कुठे चालली? कामाला चालले आई. अगो बाई कामाला ही अशी चोच लाल करून? अहो आई ते आता मी कुठं तयार होऊन चालले, साधी सिंपल तर चालली आहे. अगो बाई साधी सिंपल. अगं तू बघ ना, तुला पाहिलं तो कोणी म्हण का तू कामाला चालली का कुठं गार्डनला चालली? नाही नाही आई, खरंच कामाला चालली आहे मी. खरंच कामाला चालले. अगं तुझ्याकडे पाहून कोणी म्हणून काय काय पांढऱ्या पायाचे कामाला जाते म्हणून. तुला पाहिलं ना तुला तरी माझी तळपायाच्या मस्त ताकद जाते, मस्त ताकद. कळलं का तू? आणि तसं पण आहे ना, तुला मला आहे ना सून म्हणून या घरची करायचीच नव्हती. तू ह्या घरात आली सगळ्या सत्यानाच केला. पालथ्या पायाची कुठली. हा तुझं थोबड सुद्धा बाई मला पाहू वाटत नाही बाई. खरं तू काही पण म्हण. अहो आई पण असं मी काय केलंय? असं काय केलंय? तुला माहित नाही का? अगं तू जशी आमच्या घरात आली ना सगळं गोंधळच झालंय, वाटोळच झालंय. माझ्या सोन्यासारखं पोरगं आज बेडवर पडले फक्त तुझ्यामुळं. माझ्यामुळं? तुझ्यामुळं नाही तर काय कुणामुळं मग? अहो आई तुम्हाला माहिती आहे ना मी माझ्या नवऱ्यासाठी किती करते, त्यांची किती काळजी घेते. तू काळजी घेते? माझा कोणीच नाही तो. मी अजिबात काळजी घेत नाही. म्हणजे तुला सांगायचंय काय? मी काळजी घेत नाही, तूच त्याचं करते का? आणि त्याला कारणीभूत पण तूच आहे. अहो आई मी तसं म्हणतच नाहीये तुम्हाला, तुम्ही पण खूप काळजी घेता त्यांची. पण तुम्ही असं मला तरी कसं दोषी ठरवता या गोष्टीला? काम म्हणलं का पोरीच्या अंगात येतं बाहेरच्या कामाला. माझ्या भावाची मुलगी एवढी सुंदर, एवढी कष्टाळू, हां ती जर या घरात आली असते ना, ह्या घराचं एक नाही अशा 10 बिल्डिंग माझ्या उभा राहिल्या असत्या. आणि तू आली पालथ्या पायाचे, सालं सगळं वाटोळं होऊन बसलं. अहो आई तुम्ही असं नका बोलू. तुम्हाला माहिती आहे मी या घरासाठी किती करते. करते. ह्या घरासाठी करण्याला वेळ पण तूच आणली. काय केलं ग तू? काय 2 रुपये कमावे लागले तर काय तुला काय वाटतंय? सगळं घर काय करते म्हणजे तुला म्हणायचंय काय? काय करते? मी करते ह्या शब्दाला तुला म्हणायचंय काय? अहो मला फक्त एवढंच म्हणायचंय की माझा नवरा नाही कमवू शकत तर मग मी तरी कमवतेय ना. अगो बाई किती लाख कमवून आणते ग तू? मी तरी कमवते ना. 1 महिना नाही झाला, 15 दिवस नाही झाले कामाला जायला लागली ते लागले का टोमणे मारायला मला? मी कमवते. अहो आई टोमने नाही मारते मी, फक्त सांगतेय मी तुम्हाला. तुझी हिंमत कशी होती ग मला सांगायची? नाही मी बसून खाते असं तुला म्हणायचंय का? तू काम करते मी बसून खाते, तुला असं बोलायचंय का? नाही मला तसं नाही म्हणायचं काय तुम्हाला. मग तू बोलली कस काय बोलते? थोबाडवर करून बोलायला लाज वाटायला पाहिजे तुला. असं पाहिलं ना तुला तरी मला ना असं काय करून काय नाही असं होतं तुला. जा बाई जा, निघ. हो चालते जा. थोबाड तोंडाची काय नखरा, काय बोलतीन, काय याचा अवतार. शी. पूर्वा हां पाणी आण बरं मला. हां आणते. हे का? राहू दे. हे बघ पूर्वा, तू एवढं काम करती, कष्ट करती. मी काय म्हणतो, तुला 4 घरचे कामं करायची काही गरज नाही. फक्त माझ्याकडे काम कर. तुला 4 घरी जेवढा पगार भेटतो ना
तेवढा पगार मी एकटा देतो ना. ओ साहेब, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला समजतंय तुम्ही काय बोलताय? हे बघा, मला फुकटचे पैसे नको आहेत. मी 4 घरी काम करून ना सुखी आहे आणि माझ्या कुटुंबाला पण ना मी सुखी ठेवू शकते. अगं तसं नव्हतं बोलायचं मला. मला ना सगळं कळतंय तुम्हाला काय म्हणायचं होतं आणि काय नाही ते. अगं हे बघ, माझा बोलण्याचा तसा हेतू नव्हता. मग तुमचा बोलण्याचा हेतू काय होता? अगं तुला पण माहिती ना, किती दिवस झाले बरं मी तुला 30 गोष्ट बोलतोय. अगं तू मला आवडतीये, मला लग्न करायचं तुझ्यासोबत. लग्न? अहो तुम्ही काय म्हणताय? तुम्हाला समजतंय का? हा, तुम्हाला काही कळतंय का? लोक काय म्हणतील? हे बघ, मला सगळं समजतंय मी काय बोलतोय. तुझी सगळी परिस्थिती पण मला माहिती. अगं तुझा नवरा आहे ना कधीच उठू शकत नाही. तो कायम बेडवर पडून राहणार आहे. तो तुला कसा खुश ठेवल बरं? तुझ्या आयुष्याचा विचार कर ना. तुझं आयुष्य कडाला जायचंय. आणि हे बघ, मी समाजाचा विचार करणं त्यातलं नाहीये. मला लोकांचं घेणं देणं पण नाहीये. हे बघा, तुम्ही समाजाचा विचार नसेल करत, पण मी समाजाचा पण विचार करते आणि माझ्या नवऱ्याचा सुद्धा. माझं पूर्ण जग माझा नवरा आहे. आणि लग्न करायचं असलं असतं ना तर मी आधीच केलं असतं. एवढे दिवस वाट नसते बघितली. आणि काय हो, तुम्ही काय म्हटले? तुझा नवरा बेडवर पडू नये. तो आयुष्यभर तर तसं नाही ना राहणार. कधी ना कधी तो ठीक होईल, मला खुश पण ठेवल. त्यामुळे ना तुम्ही हे डोक्यातले विचार काढून टाका. आपलं लग्न होणार नाहीये. आणि जर तुम्हाला असंच विचार ठेवायचे असेल ना तर उद्यापासून मी तुमच्याकडे कामाला येणार नाही. ए सुहास, इकडे या. अरे कुठे चालला एवढा तडतापडीने? काय नाही, चाललो होतो गावात. अरे लयच तडतापडीने चालला होता. मला जरा काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. नाही रे, काय नाही. अरे मला तोंडावर दिसतंय की सगळे. आता मी दररोज बघतोय तुला. काय सांगायचं आता, लय स्वप्न बघितली होती पण आज आहे ना स्वप्न भंग झाले माझे. काय एवढा मोठा विषय झाला? हे बघ, तुला तर माहिती आहे, माझ्या घरी जी पोरगी येते ना पूर्वा कामाला, ती मला आवडतीये. मला लग्न पण करायचं तिच्यासोबत. आज आहे ना मी तिला मनातलं बोललो बरं का. मी म्हटलो, हे बघ मला तू आवडतीये, मला लग्न करायचंय. सगळं बोललो, पण तिला लय राग आला माझा. ती मला म्हटली डायरेक्ट, मला फुकटचे पैसे नको तुमचे, माझा नवरा ठीक होईल तेव्हा होईल. हे डोक्यातून विचार काढून टाका, नाहीतर मी कामाला नाही येणार. लय राग आला तिला माझ्या बोलण्याचा. पण खरं सांगतो, मी टाइमपास नाही करत आहे, मी खरं प्रेम करतो तिच्यासोबत. अरे ती पोटासाठी कामाला येते आणि तू डायरेक्ट तिच्यावर प्रेम करायला निघाला. अरे तुला काय वाटलं पाहिजे का? पण एवढं लक्षात ठेव, तिचं लग्न झालंय. तू म्हणला ना पहिल्यांदा पोरगी आहे. पोरगी नाही, अरे ती बाय आहे, बाय आता एक. तू काय बोलतो कळतंय का तुला? अरे तुम्ही तुला समजून सांगतोय, तू रागाला जाऊ नको. आजोग बे तुला दोस्त आहे म्हणून सांगतोय. माझा ऐक, तू तसलं बंद कर. आणि तू एवढा दिवस प्रेम केलं, सगळं झालं. तू काय कर, 4-5 दिवस विसरून जाते, पण तिच्या नादाला लागू नको. अय, नादाला लागू नको म्हणजे? मी काय टाइमपास करतो काय? खरं प्रेम करतो तिच्यावर. आणि हा, ती पोरगी असू नाही तर बाई असू, मला काही घेणं देणं नाहीये. मला लग्न करायचंय म्हणजे करायचंय, संपला विषय. अरे तू माझा जिगरी दोस्त आहे. तू एक वेळेस पुरीच्या नादाला लागला असतं, मी तुला 7 तर दिली असती. पण तू डायरेक्ट बायांच्या नादाला लागलाय. हे आपल्याला पटलं नाही बाबा. तुला सांगून सांगून कंटाळा आला का? तो जिगरी मित्र आहे का दुश्मन आहे माझा? हा, तू उलट मला साथ द्यायला पाहिजे ना. ऐक, तू तिच्यावर प्रेम करत नाही, तू तिच्या शरीरावर प्रेम करतोय. 1 मिनिट, हे अरे मला बघ, तुझ्या डोळ्यात दिसतंय की सगळं. हे बघ, तू आत्ता बोललाय, डबल बोल नको. तर अशी काना मागे देईन तुझ्या, आणि तुझा आणि माझा विषय संपला. आजपासून मला तू ऐक, भेटू तुला नको. मी चांगले सांगतोय सुहास,
चांगलं सांगतोय, तुला चांगलं ऐकायचं ऐक, नाहीतर पुढे जाऊन पच्चवशील. मी त्या गाण्यानं सांगितलेलं बरोबर होते असं म्हणशील. हे बघ ऐक, अरे ती पोटासाठी तुझ्यात कामाला येते, मग त्याचा असा गैरफायदा घेऊन माणसाने. झालं तुझं बोलून, आता माझं ऐक. मला जे करायचं ना मी ते करणार आहे. आणि इथून पुढं तू मला हे फुकटचे सल्ले देऊ नको. ए, जा मग काय करायचं कर जा, आणि हे जा. बघ, आजपासून तुझी आणि माझी मैत्री संपली. भेटू नको डबल. अरे पण तू वाईट कामाला लागू नको. माझी मैत्री संपली तर संपली. कुठचा खात गेला तू बिन ते बी टकुरा त्याच्या. अगं ए, काय करते? काय नाही, आत्ताच कामावरून आले, म्हटलं थोडं जेवावं आता. अगं काय जरा लाज धर. आले ना आले का नुसतं जेवायचं गिळायचं सोडून दुसरं काय तुला सुचत नाही का ग? अहो आई, मी आता खूप थकून आलते कामावरून, त्यामुळे म्हटलं मग आता जेवून घ्यावं. अगं काही तुला अक्कल बिक्कल आहे का नाही थोडी? हा, थकून आली म्हणजे काय? चहा पाण्याचं बघायचं का गिळत बसायचं? अगं खाऊन खाऊन एवढी फुगली ना बिनला, ते तुला अक्कल कशी नाही मूर्ख? अहो तुम्हाला माहिती आहे ना, मी दिवसभर काम करते, त्यामुळे मला भूक लागते, म्हणून जेवायला घेत होते मी. अगं तू दिवसभर काम करते का काय करते ते पाहिलं मी नसते तुझ्या पाठीमागं लागले सांगायला. आणि काय काय तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही? काही संस्कार काही दिलेत का नाही? वेळ काळ काही कळतं का नाही तुला? कुठल्या वेळेस जेवायचं, कुठल्या वेळेस काय करायचं? मला भूक लागली मी जेवते. थोडं तरी काय डोक्याचा भाग पाहिजे ग मूर्ख. अहो आई, जेवणामुळे तुम्ही माझ्याशी एवढं भांडताय का? असं काय गुन्हा केलंय मी? अगं तुला पाहिलं ना माझ्या पूर्ण अशा अंगाची आग होती, असं वाटतं ना तिचं सडासड सारखं थोबाड तुझं. चल हो तिकडं. काय काकू, कशा आहेत? बरं आहेत का? मी मस्त आहे. तू कशी आहेस रिया? मी पण बरी आहे. अगं इकडे येणं कसं काय केलंस तू? थोडं काम होतं तुमच्याकडे, थोडं बोलणं पण करायचं होतं तुमच्या संग, त्याच्यामुळे आले होते थोडं. काय ग, कसलं बोलणं? हेच आपल्या पूर्वाबद्दल बोलायचं होतं जरा. पूर्वाबद्दल काय ग? काय सांगू बरी आहे ना काकू ती? तुम्हाला? बरी तर आहेच, पण कसं आहे, घरात तिच्या चांगलं नाही आहे सध्याच्याला. तुम्ही जरा तिला समजून सांगा. तिची सासू तिला बिलकुल चांगलं बघत नाही. सारखं उठलं बसता तिला टोचणं मारते. ती बिचारी एक तर सकाळी धरून कामाला जाते, घरातली कामं करते, सगळं करते, तरी तिच्या घरचे तिला व्यवस्थित वागवत नाहीत. मी तिला काल खूप समजवायचा प्रयत्न केला, पण ती माझं काही ऐकतच नाही. आता तुम्हीच बघा, काहीतरी सांगा तिला. रिया तुला खरं सांगू, अगं मी भरपूर प्रयत्न केले तिला समजून सांगण्याचं. अगं तिचं वय आहे का? अजून मुलं बाळ व्हायचेत तिला. कुठपर्यंत त्या नवऱ्याचं ती घुमूत हागणं सगळं काढत राहणार आहे मला सांग? आणि तेवढंच करत नाही तर बाहेरचे पण कामं करावं लागतायत तिला. ते सगळं करून येते, सगळं नवऱ्याचं घाणघुण काढत राहते, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडती, तरी ती सासू व्यवस्थित बघत नाही. जीव जळतो ग माझा निसता. पण काय करणार, ह्या पोरीला सांगितलं की ती तरी नाही समजत. मी पण खूप तिला समजवायचा प्रयत्न केला काल, पण कसलंच ती ऐकत नाहीये. म्हणजे किती तिला समजून सांगतोय की त्या व्यक्तीचं व्यवस्थित होणार नाहीये, आपलं आयुष्य खराब करू नको त्या सगळ्यामध्ये पडून. तिला इव्हन दो आम्ही हे पण बोललोय की पुढचं लग्नाचं बघ, तुझं आयुष्य अजून काही इथे संपत नाहीये. आणि एक आई म्हणून तुमचाही जीव तुटतोय, तसंच आमचं एक मैत्रीण म्हणून पण आमचा जीव तुटतो तिच्यासाठी. म्हणून मी भरपूर प्रयत्न केले पण ती ऐकत नाही ग. मला तर असं वाटतं की तू जरा समजून सांगितलंस तिला तर बरं होईल. अगं आयुष्य जायचंय तिचं. मला सांग, अजून मुलं बाळं नाहीत, कसं ते जीवन होणार ग, जीवन जगणार पुढचं? तो नवरा तर असा हातुरणावर पडून राहिलाय. काय करायचं तिनं एकटीनं बिचारीनं? शिवाय तिच्या सासूची पण साथ नाही. तिनं जरी जरा साथ दिली असती तरी कुठंतरी थोडं समाधान वाटलं असतं ग. सतत ती म्हातारी सारखं टोमणे देत असते तिला कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून. कसलंही तुला सुख नाही ग. ती कामाला जाते, सगळं करते, पण घरी पण तिला व्यवस्थित वागणूक नाही आहे ना. हेच बघून बघून आम्हाला खूप असा आता खूप त्रास व्हायला लागलाय. तुम्ही तिला काहीतरी बोला, म्हणजे ज्या कारणाने ती तुमचं तरी ऐकेल. आमचं तर ती कसलंच ऐकत नाहीये आता.
मी तिला बोलायचा खूप प्रयत्न करतेय, तिला म्हणते, ती ऐकतच नाही. ती एवढंच म्हणते माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. अहो, नवऱ्याचं प्रेम फक्त नाही ना महत्वाचं, पुढं पण आयुष्य आहे ना तिला जगण्यासारखं. तेच मी सांगते तिला. आणि अगं 4-5 दिवस सुद्धा इथं येऊन राहत नाही सुखासाठी. काय या पोरीला सांगावं, कसं सांगावं तेच कळ नाही बघ मला. नाही आता उद्या जाते आणि तिला घेऊनच येते. बघा तुम्ही तसं काहीतरी करा. नाही हवंय तर मग तिच्या घरच्यांशी एकदा बोला, कारण हे असं किती दिवस अजून ती राहणार आहे. तिचे पण हाल व्हायला लागलेत, अजून पुढचं आयुष्य आहे तिच्यासाठी. डॉक्टरांनी तो व्यवस्थित होणार नाही असं सांगितलंय ग. हो, त्यामुळं खूप खूप टेन्शन येतंय मला. काय करावं ते सुचत नाही. पण ती पोरगी ऐकून घे नाही. तू हे एकदा सांगून बघ ग, माझ्यासाठी सांग तू. मी तरी एकदा प्रयत्न करेन तिच्याशी बोलायचा परत, पण बघू. बघा, शेवट तिचा निर्णय. आपल्याला त्यापुढे आपल्याला काही करता येणार नाही. तिचा पूर्णस्व तिचा निर्णय असणार आहे तो. पण तुम्ही एकदा तिच्याशी बोलून बघा प्लीज, कारण मी एक बोलते मुलगी ग. म्हणून मी तुम्हाला सांगतेय. अगं माझी तळमळ तिच्यासाठी आहेच. मी खूप सांगितलं, ती माझं ऐकत नाही. तू जरा समजून सांगितलंस तर ऐकल असं मला वाटतंय. सांगेन मी, माझ्याकडनं प्रयत्न पूर्ण करेन मी. ही तुम्ही नका त्याची काळजी. आईची ओढ तूच जाणू शकतेस ग, कारण समजू तुला पण मुलगी आहे. तू थोडस तिला खरंच समजू. अहो, मी काय म्हणते, मी ना जरा दवाखान्यात जाऊन येते. मला ना अजिबातच बरं वाटाणं आज. सकाळपासून खूप कणकण आली, ताप पण भरपूर आलाय मला. पण हा, मी येऊस्तोवर ना तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि काही स्वतःच्या हाताने घ्यायचा प्रयत्न करू नका, कुटाने करताल. एक काम करा, जर काही लागत असेल ना तुम्ही मला आत्ताच सांगा, म्हणजे ते मी लगेच इथं ठेवून जाते. नाही ना काही लागत आहे तुम्हाला? बरं, मग मी काय म्हणते, मी येऊ का जाऊन? आई, ते मी दवाखान्यात जाऊन येते. आणि तुला काय झालं दवाखान्यात जायला? अहो, ते ना मला सकाळपासून बरं वाटत नाहीये, खूप कणकणी आली आहे. 4 टाइम गिळतानी तेव्हा नाही तुझं दुखत म्हणे मला कणकणी आली. किती नाटकी ग तू. आत्ता चांगले म्हणत होते का मी हे खातेन ते खातेन, मला भूक लागली. आ जाणे का तुमचे नाटकं, काहीतरी बाणे सांगायचं आणि बाहेर भटकायचं. हिच्या इतकं नाटकं ना बाई या जगात कोणी नसन. काम बाहेरचं करायला हिला तरतरी येते, घरात म्हणलं का लगेच हिला कणकण येते. अगं पूर्व, तू कुठं चालली? काय करायचंय तुम्हाला? अगं तसं नाही, मी असंच विचारलं. आणि तू कामाला पण नाही आली आज? हा, ते ना मला आज बरं नाही वाटत आहे, तर मी दवाखान्यात चालली. काय झालं तुला? अहो, मला ना बरं वाटत नाहीये. तुला बोललो होतो ना मी, तू एवढं काम कशाला करती? बाहेरचं पण काम करायचं, नवऱ्याचं पण बघायचं. आजारी पडणार नाही तर काय होईन बरं? हां, बरं जाऊ दे. एक काम कर, गाडीवर बस, मी पण गावात चाललोय, सोडतो तुला. नाही नाही, अहो मला दवाखान्यात जाऊन ना पुढं आईच्या घरी पण जायचंय. आता बघ, आपलं गाव इथून 2 किलोमीटर, आणि तिथून पुढं तुला आईच्या घरी जायचंय. आईचं गाव कोणतं? डांगेवाडी. म्हणजे गावातून आपल्या ते 5 किलोमीटर, म्हणजे तू 7 किलोमीटर पायी जाणार का? हां. काय हा करते तू? हां, एवढं जर चालत गेली तू अजून नाही आजारी पडणार का बरं? हे बघ ऐक, माझ्याबद्दल आहे ना जे काही तुझ्या डोक्यात आहे ते काढून टाक. हां, मी पण आहे ना विचार नाही करत जास्त. आणि हे बघ, मी त्या दिवशी बोललो, माझ्या मनात तसं काही नव्हतं, पण तू आहे ना वाईट विचार न करू माझ्याबद्दल प्लीज. हां, आणि उद्यापासून तू कामावर ये बरं का? चालन. येशील ना? हो, येईल. बस बरं, तू, मी तुला सोडतो. हां, चल बस पटकन. हां.
आईला हे काय बिन ऐकणार तर दिसत नाही. जाऊ दे मरू दे, गेलं कुच्चा खात. सांगितलेलं कुठलं ऐकतंय बाई, येड्या टकोऱ्यात आहे आधीच. काय बाबा तुला सांगू, ही तुझी बायको नुसती हिंडती. याच्या घरी कामाला जाते आणि त्याच्या घरी कामाला जाते. कामाला जाते का अजून काय नाटकं करते काय माहिती. जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ. तुला नाही सांगायला पाहिजे, पण मी तरी कोणाला सांगणार रे. दिसते तशी नाही. तू आजारी एवढी तरी नगभर उतरली का, सुटतच चालली. टेन्शन घेतलं असतं तिने, मी माझ्या नवऱ्यासाठी करते आणि मी माझ्या घरासाठी करते. काय करते, नाट्टाफाट्टा करते आणि रोज एकाचं घर घेते कामाच्या नावाखाली. आणि तुला लय माझी बायको सांगत होते, अरे नको करू लग्न तिच्या बरोबर. तेव्हा लय तुझं प्रेम होतं चाललं होतं. आई माझं प्रेम आहे. घरात आली ती सटवी, सगळा सत्यानाश केला घराचा. तू काही म्हण, पण ती आली ना म्हणून तुझी दशा झाली. तू मान अगर मानू नको. परत म्हणशील आली माझ्याजवळ तर किरकिर करते असा म्हणशील मनातली मनात मला. पण जे आहे ना तेच बोलते मी तुला. माझ्या भावाची पोरगी केली असती, नको थोबाड वाकडं करू, तर काय बिघडलं असतं. एवढा आजार आहे तर तिचं नाव घेतलं तोंड वाकडं करतोय. ऐकलं नाही. जे मुलं आई वडिलांचं ऐकतात ना त्यांचं चांगलंच होतं. हे मनाने शानपणा केला हो, शेती बशी येतात. ते अशोक बघ बरं कसं आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं, सोयरीक आली, कसं चाललंय टुमटुमीत. एका लेकराचा बाप झालाय, पण तू ऐकलंच नाही, शहाणपणा केला. आद होऊन बसलं माई लेकरू. त्या पुरीच्या ना पायी लक्ष्मीच नाही बाबा, दलिंदर आहे, दलिंदर म्हणावं लागेल तिला. तिच्याबद्दल बोलल्यावर कसा राग येतो तुला. तिच्या आई तिकडून काही काही सांगते आणि तू आपला माझी बायको लय चांगली, माझी बायको लय चांगली. भटक बाबानी नको करू. सारं गाव भटकती. काय म्हण, माझं लय दुखत आहे आणि मी डॉक्टर का जाते. काय गोळा उठलाय तिला, खाऊन पण चांगली कणगीमाने सुटली थोबाड वाश. पण तू काही म्हण, तिचं थोबाड पाहिलं ना मला लय बाबा राग येतो. बरं जाऊन दे, हा नाही देत तुला टेन्शन, नको शीन करून घेऊ तू. पण मला सांग, मी तरी कोणाला सांगू बरं. हा तुला नाही सांगत, जाऊ दे, नाही देत टेन्शन. गोळ्या वेळा दिल्या का तिने तुला, दिल्या होत्या ना. गोळ्या बिळ्या खा, नीट लवकर बरं हो. काय तिच्या नादी लागलं ना, तिच्या भरोशाव सगळं घराला कुलूप लागन आपल्या. कर आरामात, आराम कर, झोप. मी तुला खिचडी भात बनवते, गरम गरम घेऊन येते. कर आराम कर. काय माझ्या लेकराची अवस्था झाली बाई, तिचं अवघड झालंय, काय सांगायचं. आई, अगं बाळा तू बरे आहेस का बाळा तू? कसे? अगं गरम अंग लागतंय तुझं, काय झालंय, काय होतंय बाळा तुला? हा अगं ते थोडी कणकण आली होती मला. दवाखान्यात गेलती का नाही तू? मग अशी दवाखान्यात जाऊन आले मी आणि म्हटलं तसं तुझ्याकडे यावं. काय म्हणले मग डॉक्टर? काय नाही, इंजेक्शन दिलंय, वाटेल थोडं वेळ ठीक. गोळ्या औषधं आणलेत ना तू? हो आणले. बरं आहे ना गं पण तुझं? हां बरं आहे ना. घरचे बरे आहेत का सगळे? सगळे बरे. तुला काय वाटतं मला कळत नाही? तू बोलून नाही दाखवलं तरी सुद्धा मला सगळं काय कळतं. मी तुझी आई आहे बाळा. मी तुला सांगितलं होतं की हे लग्न करू नको म्हणून. अगं आई तसं काहीच नाही आहे. तू असं विचार का करते? सगळं चांगलं आहे माझं. तुला किती वेळा सांगितलं होतं दे सोडून सगळं म्हणून, कर दुसरं लग्न. पण नाही, तुला तीच नवरा पाहिजे. अगं आई नवरा आहे तो माझा, मी कसं सोडून देऊ त्याला? आणि तू कसं म्हणतेस दुसरं लग्न कर? तुला माहिती आहे ना, पहिलं तो किती चांगला होता, तेव्हा त्याने मला सांभाळलं आणि आता वेळ माझी आहे,
तर तू त्यावेळेस मला म्हणते की त्याला सोडून दे. अगं पण डॉक्टरांनी सांगितलंय ना की तो नीट होणार नाही म्हणून कधीच. अगं आई तू असं का बोलतेस? तू तरी चांगलं बोल ग. सगळे तर वाईट बोलतय, तू तरी निदान चांगलं बोल. अगं ले की मी तुझी. अगं लेक आहे म्हणूनच मला काळजी वाटते तुझी. रात्रात झोप लागत नाही मला, डोळ्याला डोळा लागत नाही. माझा नवरा खूप चांगला आहे ग, खूप जीव लावतो तो मला. आणि हे बघ, मी त्याच्यासाठी ना माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करल त्याला ठीक करायचं. वरून तुझी ती सासू नाही ती बडबड बडबड बड करत असती तुझ्या पाठीमागं. एवढं तू कष्ट करून येते, घरचं दारचं सगळं करती, तरी तुलाच बोलणं बसतं. अगं कशी सण करते ग एवढं तू? हे बघ आई, मला माझी सासू कशी आहे, सासरा कसा आहे ह्याच्याशी मला घेणदेण नाही आहे. पण माझा नवरा तर चांगला आहे ना ग माझ्यासाठी. आणि आहे ना, मी माझ्या नवऱ्याला नीट करणारच. मग तिकडं काही होऊन दे. कशी करणार आहेस ती तुलाच माहिती. जरा सुद्धा ऐकून घेत नाही. कर म्हटलं दुसरं लग्न तर नाही ऐकायचं तुला. हे बघ, मी काही दुसरं लग्न वगैरे करणार नाहीये. मी माझ्या नवऱ्यासोबतच राहणार आहे शेवटपर्यंत. काय तुझ्या नेमकं मनात चाललंय ते मला पण कळत नाही. तुला नाही ना मला साथ द्यायची? नको देऊस. मी खंबीर आहे माझ्या नवऱ्यासाठी. अगं मी असं कुठं म्हणली तुला? किती वेळा सांगितलं पुरीला, पण ऐकत नाही. काय पूर्वा, कशी अवस्था केली आहे तुझी? कशी दिसायला लागली आहेस तू? स्वतःकडे लक्ष तरी देत जा. किती लोक बोलतायत तुला, सगळेजण तुला समजायला लागले. जरा स्वतःकडे लक्ष दे, जरा दुसरं लग्नाचा विचार कर. आम्ही सगळे लोक तुला समजायला लागलो. तुला या अशा अवस्थेमध्ये आम्हाला बघवाना झालेलं आहे. हे बघा, सगळ्यांनी मला मस्त समजवले आणि मी पण सगळ्यांना सगळं सांगितलंय. मी ना माझ्या निर्णयावर ठाम आहे. मग तिकडं कुणी काही बोलून दे मला. हे बघ, माझं तुला समजवायचं काम होतं. मी तुला समजवलेलं आहे. पण तुला जर तुझ्या आयुष्याची अशीच वाट लावून घ्यायची असेल तर त्याचा निर्णय पूर्णपणे तुझा असणार आहे. समजून घे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुझ्याकडनं. थोडंसं पुढचा विचार कर आणि पुढे वाढ थोडंसं. हे बघा, त्यासाठी माझा नवरा आहे. तो जेव्हा नीट होईल ना तेव्हा तो मला सुखात ठेवल. अगं आम्हाला कळतंय, पण अशी अवस्था तुझी बघून आम्हाला सुद्धा चांगलं वाटत नाहीये ना. आणि काय माहिती दाजी नीट व्यवस्थित होतील नाही होतील, मग त्याचं कोण गॅरंटी घेतंय? तुम्ही असं कसं बोलू शकताय? अगं पण सत्य तर तेच आहेत ना. ते नीट होणार आहे आणि मी त्यांना नीट करणारच आहे. हो तू करशील, पण त्यासाठी अजून किती वेळ घेणार आहेस तू? अजून खूप दिवस आहेत तुझ्याकडे. थोडंसं पुढं जा, थोडं वाढ. आणि एकटी कुठपर्यंत मेहनत करत राहणार आहेस? असं नवऱ्याच्या ह्याच्यावरती कधीपर्यंत तू विश्वास करत बसणार आहेस की ते नीट होतील? आणि जर नाहीच झाले तर? पुरे उठ उठ बाळा. तू म्हणतेस ते पटतंय मला. मी आता तुझ्या नेहमी पाठीशी असेल हे लक्षात ठेव. मी एवढे दिवस तुला रागवून बोलत होते, सांगत होते, ते तुझ्या भल्यासाठीच ग. मी माझ्यासाठी नव्हते हे करत. पण चुकीचा मार्ग तुला दाखवत होते. खरं तर मला गर्व वाटायला पाहिजे की तुझ्यासारखी मुलगी मला मिळाली. लेकरा, नवरा हेच आपलं सर्वस्व असतं हे खरं तू मला समजून सांगितलंस तेव्हा पटलं. आई, खूप बरं वाटलं ग तुझ्या तोंडून हे ऐकलं तर. खूप मोठं धीर भेटलं मला. पती पत्नी हे एकमेकाच्या सुखादुःखात नाही तर मग त्याला अर्थ नाही. खरं
हे तू आज मला पटवून दिलंस. कर, तुला जसं पाहिजे तसं कर. हं? आता रडायचं नाही, हा अजिबात रडायचं नाही. आई मला निघावं लागेल का आता? त्यांची काळजी घ्यायला माझ्याशिवाय तिथं कोणीच नाहीये ग. जा जा बाळा, पण मी जे आणले ते खायला थोडंसं खा आणि मग जा. हां, काय नाही, थोडं काम होतं त्याच्यामुळे आले. कसं काम होतं तुझं? ते कर्ज पाहिजे होतं. कर्ज? अगं बाई, तुला कर्ज द्यायचं म्हणजे अवघडच आहे. तुझं मागचंच आम्ही फेडलं अगं. मागच्याच वेळेस तू भरलं नाहीस नीट. नाही, यावेळेस मी कर्ज नक्की फेडन. मागच्या वेळेस नाही झालं माझ्याकडून, पण यावेळेस तुम्ही टेन्शन नका घेऊ. अगं पण त्यावेळेस तुझे मिस्टर जॉबला होते तरी तू भरू शकली नाही. आता तर ते अंथरुणात आहेत आणि कसं काय भरणार आहे तू, सांग बरं मला. अहो, यावेळेस मी 4 घरची कामं करते, नक्की फेडन मी. फक्त यावेळेस मला कर्ज द्या. अगं पण तुझे मिस्टर असे अंथरुणात पडलेले, काही कमाई नाही, तू एकटी धुण्या भांड्यावर किती कर्ज फेडणार आहेस, सांग बरं मला. कसं द्यायचं तुला कर्ज? बघा द्यायचं का तिला अडचण आहे तर. बघा बाबा, मॅडम आमचं काही नाही, कारण तुम्ही जे हे करताल ते, कारण तुम्हीच विचार करा, मागच्या वेळेस तुम्ही कर्ज घेतलेलं. हो ना, ते कर्ज आता आपणच फेडलं ना ते. आणि आता तर तिचे मिस्टर कामही करत नाही, ते आजारी आहेत, अंथरुणात आहेत, ती कसं काय फेडणार कर्ज? पण माझ्या नवऱ्याचे ना गोळ्या औषधासाठी मला पैसे पाहिजे होते. खूप गरज होती हो, माझ्याकडे अजिबात पैसे नाही आहेत. पूर्वा, माफ कर बाई, नाही देऊ शकत आम्ही तुला कर्ज, कारण सगळ्यांचंच मत नाही म्हणून आहे. तुला पाहिजे होतं ना ग? हो मला पाहिजेत ना. हां, 50,000 पाहिजे ना? हो 50,000. करील तसे. पर्यंत मिळतील मला? तुला उद्या संध्याकाळपर्यंत पैसे मिळून जातील. सगळ्यांचे आले ना की मग मी जमा करून तुला देऊन टाक. थँक्यू बरं का मॅडम, तुम्ही मला दिलं. कुठं तिला दिले हो असते, ना, ती देणार तिचं नाही मागचंच पैसे आपलं वापस. राहिलेलं आहे, तिचे मागचे आतापर्यंत आपण भरले. बरं किती अडचण सहन करायची आपण, आपल्याही घरातल्या अडचणी आहेत ना, आपलं सोडून तिचं भरत बसायचं. घरी तर ओरडतात बाई, मला तर ओरडले माहितीये का मिस्टर. माझा पण नवरा ओरडायला लागलाय. तिचं नेहमीचेच प्रॉब्लेम आहे. आणि आधी तरी तिचे मिस्टर कामाला होते, आता तर ते अंथरुणातच आहे. कशी फेडेल आपण नाही ती? जबाबदारी घेऊ शकत बाबा, माझ्या घरातले तर लय डेंजर आहेत तेवढ्या बाबतीमध्ये. काय ग पूर्वा, तुला पण पूजा करायची आहे? हो, अगं पण पूजा करून काय नवरा नीट होणार आहे का? तुला सांगतोय आम्ही, दुसरं लग्न कर. त्याला त्याचे आई वडील बघून घेतील काय आहे त्याचं ते. अहो असं काय बोलताय तुम्ही? हे सतयुग नाहीये, कलियुग आहे. इथे काय व्रत वगैरे केल्याने, सावित्रीने जसं सत्यवानाला परत आणलं तर तसं परत आणता येणार नाहीये. जसं सावित्रीने तिचा नवरा आणला होता ना, तसं मी पण माझ्या नवऱ्याला आहे ना नक्कीच बरं करल. मला ह्या वट सावित्रीच्या व्रतावर आहे ना पूर्णपणे विश्वास आहे. माझा नवरा ना नक्कीच बरा होईल. बरं बाई, ठीक आहे, चल कर. तुला पूजा करायची ना, तुला सुद्धा आमच्याशिवाय कोण आहे?
काय झालंय माझ्या लेकराला देवा हे काय केलंय तू अगं ऐक ना कोणाला तरी फोन कर ना ग लवकर याला दवाखान्यात घेऊन जायला बाई माझ्या लेकराने काय केलं काय झालं याला उठा ना. अरे तुमचा पेशंट ठीक आहे आता तुम्ही भेटू शकता. हा धन्यवाद डॉक्टर. हा, वेलकम. पूर्वा मी नीट झाले आता. अहो तुम्ही नीट झाले. अगं मी खरंच नीट झाले हे बघ. अहो तुम्ही खरंच नीट झाले. हो तू आजवर जे माझ्यासाठी केलं त्याला यश मिळालं बघ. आणि तुझ्यासारखी बायको मिळणं म्हणजे माझं भाग्यच आहे. आई तू जो माझ्या बायकोला त्रास दिला ते सगळं मला कळत होता, पण तिने सगळं सहन केलं. पण तुला खरं सांगतो आहे, पण तिच्यासारखं बायको भेटणं म्हणजे माझं नशीबच. माझी मुलगी आहेच गुणाची हो. ती खूप सोसलंय तिने, खूप सोसलं तुमच्यासाठी, पण ती पण खूप जिद्दी आहे. मी माझ्या नवऱ्याला नीट करणारच. मग तिकडे काही होऊन दे. मला ह्या वट सावित्रीच्या व्रतावर आहे ना पूर्णपणे विश्वास आहे. माझा नवरा ना नक्कीच बरा होईल.